नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा. माझे छान छान व्हिडिओ बघत जा. आज सकाळच्या पारी नाश्त्याला काय बनवायचं इथं बघा. 5-6 बटाटे अगदी छान पद्धतीने मी उकडून घेतले आहेत बरं का. आणि मैत्रिणींनो, गरम गरमच बटाटे हे सोलून घ्यायचे. अगदी गरमच सोलून घेतलेले आहेत. त्याला लागणारं साहित्य: कोथिंबीर, कांदा. पुन्हा आता आपल्याला घ्यायचा आहे मिरचीचा खरडा वाटून. अगदी 4 मिरच्या आणि लसूण, भरपूर लसूण टाकलेला आहे पाहू शकता. त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला त्याच्यात जिरीही टाकायची आणि अगदीच माहीम असं वाटून घ्यायचं आहे पहा. इथं मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी मस्त पीठ मळताना काही तुम्हाला दाखवलं नाही. पीठ हे सगळ्यांनाच मळता येतं, त्याच्यामुळं अगदीच चांगल्या पद्धतीने पीठ हे मळून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच बराच वेळ भिजत ठेवलं होतं. आता ह्या बटाट्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खरडा. हा खरडा टाकून द्यायचा, पूर्ण पुसून टाकायचा पहा. आणि त्याला जिरी जर घातली तर अजूनच स्वाद येतो, त्याच्यामुळं जिरी ही वाटणात टाकलीच पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. हा कांदा आणि कोथिंबीर हे दोन्ही मी टाकून देणार आहे पहा बरं. आणि अगदीच बारीक कांदा कट करून घेतला आहे. कांदा आपल्याला मोठा बी कट करायचा नाही आहे, एकदम बारीक, जेवढा बारीक होईल तेवढा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे आपण टाकलेलं आहे पहा. त्याच्यात आपल्याला ज्या वस्तू लागतात त्या टाकायच्यात. थोडीशी हळद टाकलेली आहे इथं मैत्रिणींनो. 1 चमचा धना पावडरही टाकलेली आहे. आणि धने वाटले तर तुम्हाला वाटूनसुद्धा तुम्ही घालू शकता, अजूनच छान चव येते. त्याच्यानंतर बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे. बेडकी मिरची पावडरने अगदी छान कलर येतो. चवीपुरता मटण मसाला टाकला आहे पहा. म्हणजे असे मसाले टाकलेत, बेसिक मसाले, आणि तुम्हाला नावंसुद्धा मी सांगितलेत. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं इथं मीठही घालून घ्यायचं आहे पहा. मीठही बेतानीच टाका, जास्त काही टाकायचं नाही आहे. आता आपल्याला याला पूर्ण असं मॅच करून घ्यायचं आहे बरं का. समजा जरी त्याने नाही झालं तर हाताने सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, आता मी थोडंसंच दाबणार आहे, पूर्ण हाताने करून घेणार आहे मैत्रिणींनो. अगदीच बारीक असा बटाटा करून घ्यायचा आहे, पूर्ण मॅच करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही. संपूर्ण बटाट्याचं आपल्याला एकजीव करायचा आहे की आपलं मीठ आणि हे मसाले संपूर्ण याला लागले पाहिजे. अशा पद्धतीने छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पहा. मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे मैत्रिणींनो. आता आपण जसं पुरण भरतो तशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे बघा. किंवा तुम्ही अजूनही त्याला प्रकारे जसा उंडा करायचा, नुसती पोळी लाटून त्याच्यावर आथरून जरी लाटलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे 2-3 प्रकारे आपल्याला असे हे पराठे बनवता येतात. आपल्याला छान असे गुबगुबीत मस्तपैकी पराठे बनवायचे आहेत बरं का. आणि खरंच एक जर पराठा खाल्ला की माणसाचं पोटच भरतं. असे हे पराठे होतात मैत्रिणींनो. आणि खरंच खूप खायला चवदार, मऊ लुसलुशीत असे हे पराठे लागतात. चला मग आता घेऊया पराठा कराय. छानपैकी उंडा तयार करून घेतलेला आहे पहा मी इथं. तुम्हाला मी एक पराठा करून दाखवते मैत्रिणींनो, पाहू शकता. आणि लाटताना जरा हलक्याच हाताने लाटतो, कारण की आपण सारण याच्यात जास्त भरलं आहे, तो फुटू सुद्धा शकतो. फुटला तरी काय प्रॉब्लेम नाही, तरीही तसाच लाटायचा, कारण की जेवढं सारण असतं तेवढा आपला पराठा अगदीच अप्रतिम असा लागतो बरं का. पहा. आणि समजा जसा चिरायला लागेल तसं पीठही लावलं तरी चालतं. अगदी छान पद्धतीने मी हा पराठा लाटून घेते. गोल गरगरीत लाटायचा, तसं काही नाही. थोडासा वाकडा झाला तरी काय प्रॉब्लेम नाही आहेत, पण लाटताना आपण काळजी घ्यायची की आपला पराठा खाली चिकटला नाही पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हा पराठा लाटून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. खालवर करूनसुद्धा लाटायचा आहे, कारण की कसं आहे, आपला पराठा चिकटू बी शकतो. हे बघा, थोडासा चिरटला आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आता इथं गॅसवर पॅन ठेवलेला आहे, मी हा पराठा त्याच्यात टाकते बरं का. आणि शक्यतो तुम्हाला आवडलं तर बटर लावा किंवा तेल लावा किंवा गावरान तूप लावा, पण मी पराठ्याला लावणार आहे गावरान तूप. हे बघा, अशा पद्धतीने गावरान तूप घेणार आणि सगळीकडून लावून घेणार आहे बरं का.
आणि गावरान तुपाने खरंच खूप छान सुगंध सुटतो आणि आपला पराठा खायला बी खूप चवदार लागतो आणि पराठ्याची चव वेगळीच लागते एकदम. हे बघा अशा पद्धतीने हे गावरान तूप लावून घेणार आहे मी, पाहू शकता मैत्रिणी. आणि खरंच हा पराठा खायला खूपच छान होतो. अशा पद्धतीने आपल्या मुलांना जर करून दिलं तर मुलं अजिबातच कंटाळणार नाही. चपाती खायचा त्यांना खूप कंटाळा येतो, मग अशा पद्धतीने आपण असा पराठा करून दिला तर खरंच खूप आवडीने खातील. आणि एवढा सुंदर पराठा होतो, गुबगुबीत मऊ लुसलुशीत असा हा पराठा होतो. पहा आता अगदी भरपूर असं तूप लावलेलं आहे मी, संपूर्ण तूप लावून घेतलेलं आहे. आणि पराठा बी अगदी खमंग असा भाजून निघाला आहे आपला, पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण जर काढला तर दोन्ही भाग सेपरेट निघणार असा हा पराठा तयार होतो. पराठा अगदी छान पद्धतीने भाजत आलेला आहे आपला, पाहू शकता तुम्ही. हे बघा मस्त असा पराठा खमंग भाजलेला आहे हा. कारण की रोज रोज कांदा पोहे खाऊन बी कंटाळा येतो, मग काहीतरी वेगळं. मग हे असं बनवायचं की सगळ्यांनाच आवडलं पाहिजे, घरची बी आनंदात खाल्लं पाहिजे त्यांनी. अगदी छान मस्त असा पराठा भाजलेला आहे बघा, मस्त गोल्डन कलर आला आहे त्याला मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मग अशा पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेऊया. पहा बरं, मी आता इथं तुम्हाला 2 पराठे तर दाखवणारच आहे करून. हे बघा छान असा पराठा तयार झालेला आहे आपला. पीठ कमी सारण जास्त असा हा पराठा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. दुसरा बी लाटून घेतलेला आहे मैत्रिणी. हे बघा दुसराही पराठा आपला अगदीच तयार होत चाललेला आहे. मस्त असा पराठा झालेला आहे हा सुद्धा आपण मस्त असा भाजून घेऊया. अगदी खरपूस आपल्याला हा पराठा भाजायचा आहे बरं का. थोडं पीठ जास्तही लागलं तरी काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे पराठा आपला फुटत नाही. आणि त्याला लावताना मग त्यावेळेस थोडंसं तूप जास्तच लावायचं की पराठा अगदीच मऊ लुसलुशीत. आणि पराठा करण्याचं म्हणजे पीठ आपलं हे कधी बी चांगलं लागतं मऊ लुसलुशीत, मग पराठे बी अगदीच मऊ लुसलुशीत होतात. छान पद्धतीने हा सुद्धा पराठा झाला आहे, पाहू शकता तुम्ही. खमंग गोल्डन कलर आला आहे त्याला. आणि मग पराठे बी खूप छान झालेत. एक पराठा खाल्ला की अगदी पोट भरतं माणसाचं, असा हा पराठा आहे. चला मैत्रिणी, पराठे तर तयार झालेत. पहा अगदी छान पद्धतीने हे दोन्ही पराठे मी तुम्हाला दाखवलेत, अजूनही करायचे आहेत. आणि खरंच खूप छान टम्म असे फुगल्यात. खूप गरम आहे, मलासुद्धा चटके बसतात. पण तुम्ही पाहू शकता. आजचा पराठेची व्हिडिओ जर आवडली तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.